ब्रेकनंतर बातमी पुण्यामधनं आहे। भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर आज थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। एनडीएसाठी काही गावं अधिग्रहित करण्यात आली आहेत, परंतु त्यांचं योग्य पुनर्वसन झालेलं नाही आणि याच आरोपाखाली हे आंदोलनात छेडलं गेलं। मुख्यमंत्र्यांचे पुण्यातले राईट हँड राज्यसभा खासदार आणि उद्योजक संजय काकडेंच्या कार्यालयासमोर थाळीनाद सुरू आहे। आंदोलक कोपरे गावातले आहेत। प्रकरण 17 वर्षांपूर्वीच आहे। पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए वसवताना काही गावं उठवण्यात आली। त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी 2004 साली सरकारनं कोपरे गावासाठी संजय काकडे ग्रुपची निवड केली। 401 जणांना प्रत्येकी 1000 स्क्वेअर फुटाचं घर देणं अपेक्षित होतं। त्यापैकी फक्त 366 जणांना घरं मिळाली। बाकीची कुटुंब वाऱ्यावर आहे। यादी कोणी केली? गव्हर्नमेंट, गावकरी आणि कन्स्ट्रक्शन, 3 पार्टीचा आहे, ट्रायपार्टाइट करार। तर याला आणखीन काही निकष पाहिजेत का? ते म्हणलं नाही। मग बोलवा तुम्ही काकडे कन्स्ट्रक्शन, तर हे आले नाहीत आणि अलीकडे फोन घेत नव्हते। ते इलेक्शन वगैरे होते म्हणून आम्ही सोडून दिलं। आता तर घ्यायला पाहिजे, मेयर झाले, सगळे झाले। तर मग मी एके दिवशी आलो इथे, ते नाही सांगतात, तर मी आलो। आमच्या दोघांची बैठक झाली। तर त्याला म्हणलं तुला नाही टाळता येणार, तिकडे गव्हर्नमेंट तुझंच, राजकीय पक्ष सत्ताधारी तुझाच, कलेक्टर तुझाच, तर तू दे आम्हाला। तू मला कारण सांगू नको, कारण त्याच्यामध्ये खूप भानगडी आहे आणि मला बोलायला लावू नको। आता जो सरपंच हे यादी करणार, म्हणजे झालेल्या यादीत कोणाला टाळायचं, कोणाला ऍड करायचं, त्याला बंगला दिलेला आहे यांनी पुण्यात। मग तो कशाला करतोय? तो जातच नाही तिथे। संजय काकडेंना पुनर्वसनासाठी सरकारनं कर्वेलगत मोक्याची जागा दिली। 40% जागेत लोकांना घरं बांधून देणं अपेक्षित होतं। उरलेल्या 60% जागेवर काकडे सिटी नावाचा आलिशान गृहप्रकल्प उभा राहिला। पण कोपरे गावातली 35 कुटुंब 17 वर्षांनंतरही उपेक्षित आहेत। यावेळेस काकडे साहेबांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं की 366 लोकांना मी पूर्ण पुनर्वसन केलेलं आहे, राहिले 35 लोक। बरं, 366 आणि 35 आम्ही कुठल्या यादीमध्ये? 35 जणांमध्ये का 366 मध्ये? 401 मध्ये तर आमची सगळ्यांची नाव आहेत, पण 366 जे साहेब म्हणतात की 366 मध्ये लोकांना जे दिले त्याच्यामध्ये आमचे नाही आणि 35 मध्ये पण आमचे नाही। मग आम्ही गरीब जनता गेली कुठं? अनुसूचित जातीचे लोक गेली कुठं? थोडक्यात म्हणायला गेले की तुमच्याकडे 7/12 आहे का? तुम्ही कधीपासून आता, म्हणजे असे काही उडवाउडीची उत्तरं असतात त्यांची आम्हाला। तसं आम्ही 17 वर्ष झाली मागणी करतोय, तर चालू 17 वर्षे मागणी करतोय आम्ही त्यांच्याकडे। जिल्हाधिकाऱ्यांनीही कोपरे गावातल्या लोकांना घरं देण्याचे आदेश दिलेत, मात्र काकडे गावकऱ्यांना मोजत नाहीये। कदाचित सत्तेमुळे जर काकडेंचा कॉन्फिडन्स वाढला नाही ना, प्रकल्पग्रस्तांवर ही बळजबरी मुख्यमंत्र्यांच्या जीवावर सुरू नाही ना, हे फडणवीसांनी तपासून बघितलं पाहिजे। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। आणि या सगळ्या संदर्भात संजय काकडे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली आहे। इथं पूरग्रस्त धारक आहे ते, असं कुठलंही रेकॉर्ड यांचं कलेक्टर लेवलला मलाही सापडलं नाही। मी त्यांना वारंवार सांगितलं की तुमच्याकडे काय असेल रेकॉर्ड घेऊन। आम्ही परवा 4 दिवसापूर्वी माननीय कुमार सप्तश्री साहेबांनाही मी एक कॉपी दिली होती, जशी की साहेब काही पेपर प्रूफ असेल तुम्ही द्या, मी फॉलोअप करतो पुढं। मी कलेक्टर साहेबांची मीटिंग लावतो, आपण एकत्र जॉईंटली कलेक्टरकडे जाऊ। आणि आम्ही बऱ्याच वेळा कलेक्टरांची गाठ घेतली। कलेक्टरांचे म्हणणे की हे जर पुनर्वसन धारक नाहीयेत तर मी यांना प्लॉट कुठून देऊ काकडे, की तुम्हाला जागा मिळणार म्हणून मी प्लॉट द्यायचे का, असं कलेक्टरांचं म्हणणं आहे।